नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आहे. छान असे मी ब्लॉगला आपल्या सकाळी सुरुवात केलेली आहे. तर चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मस्त सकाळची वेळ आहे आणि मस्त जवळ पडलं आहे. म्हणजे असं वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे. कारण की आता कसं जिकडे तिकडे पाऊस पडतो ना, त्याच्यामुळे ती झळक किंवा ती जी हवा असते ती आपल्याकडे पण येते. तर बघूयात आता भिवंडीमध्ये कधी पाऊस सुरू होतो आहे ते. आता जूनची 12 तारीख आज झाली तरी पावसाचं काही अजून पत्ता नाही आहे. बघू किती तारखेपासून भिवंडीमध्ये पाऊस हजेरी लावतो ते. ओके, सकाळची वेळ आहे. मस्त वाटतं सकाळ संध्याकाळच्या वेळेला भारी वाटतं, म्हणजे दिवसभर भारी वाटते इथे. ओके, कारण की थंडगार हवा असते. आता पण बघा एकदम मस्त हवा आहे सकाळी. ओके, नाही या आता मस्त चहा प्यायला, सकाळचा चहा. मंडळी, आता सकाळची जी काही कामं असतात, झाडलोट, लादी वगैरे पुसायचं, नाश्त्याचे भांडे वगैरे असतं, काही नाश्ता बनवलाच नाही, फक्त चायच पिलायचं आणि चायमध्ये बिस्किटं खाल्लेत, बस एवढंच. कारण की आज नाश्ता करायला कोणी नाही घरामध्ये. हे तर सकाळी 7-7:30 वाजताच प्लांटवर गेले आहेत. चिन्मय सकाळी लवकर गेला आहे कुठे मित्रांसोबत फिरायला आज. आणि मोनिश आत्ता उठला आहे, फ्रेश वगैरे झाले आणि त्याला चाय दिले. तो बोलला मी आता चाललो कामावर, काही नाश्ता वगैरे काही नको म्हणून. तर गेला काल्हेरला, म्हणजे गेला आणि तो साचा घेऊन आला, ते दीदीने घेऊन आलेला ना कल्याणवरून. तर ती बोलली नानी पाठवून दे मोनिशला, साचा देते मी. तर मोनिश आता साचा घेऊन आला आहे. आणि चला सकाळची जी काही कामं असतात ते आता माझी बऱ्यापैकी आवरलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज एक दुपारी भाकरींची ऑर्डर आहे. आपल्याला हॉटेलला भाकरी द्यायच्या आहेत. 10 वाजलेत आता, म्हणजे एक 12:15-12:30 नेऊन द्यायचे आहेत त्यांना. तर एक 11-11:15 वाजता घेईन उकड कारायला, कारण की मग हे पण येतील तोपर्यंत आणि मग पटपट होऊन पण जातील भाकऱ्या. तर आता ना जे काही पिठाचा डब्बा आहे तो घासून घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीठ घेतलं आहे आपण, तुम्ही ते मागच्या 1-2 दिवसापूर्वी पाहिलं आहे. तर ते आता प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवायला लागेल मीठ, नाहीतर मग पिशवीमध्ये ठेवलं तर शक्यतो पाणी लागण्याची भीती असते त्याच्यामुळे. तर आता प्लॅस्टिकचे जे काही माझ्याकडे डबे आहेत अवेलेबल ते क्लीन करून घेते आणि उन्हामध्ये सुकवते. आणि आज मंडळी असं वातावरण झालं आहे ना, की असं वाटतं की आजपासून नक्कीच पावसाला सुरुवात होणार आहे. मला भीती वाटते. पत्रा अजून बसवले नाही टेरेसवर आणि पाऊस काहीतरी गोंधळ घालेल मध्येच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पण पत्रा सेटचं काम करायला ते दादा आले नाहीत. तर आता बघू, त्यांना सांगायला लागेल का बाबा उद्या या आणि लवकर काम कंप्लीट करून द्या. ओके,
चला मला वातावरण दाखवते मी कसं झालं आहे तो. हे बघा आज कसं वातावरण झालं आहे, पूर्ण ढगाळ वातावरण. आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला खूप आवाज येत असेल, तिथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्याच्यामुळे. हे बघा कसं वातावरण झालं आहे, एकदम ढगाळ. ताईंनी ना खूप दिवसापूर्वी मला कॉमेंट केली होती की ताई भाकरी कट करायचा साचा घेऊन ये, जेणेकरून भाकरीची जी काही साईज आहे ती सगळी सेम म्हणजे सगळ्या भाकरी सेम साईजच्या होतील आणि दिसायला पण चांगलं होईल. तर ताई मी तुमचं आता ऐकलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते ताईंचं नाव माझ्या आता लक्षात नाही आहे, खूप दिवस झाले त्यांनी कॉमेंट केली होती, काहीतरी 1 महिना होऊन गेला असेल. कारण की जेव्हा लग्नसराई सुरू होती ना तेव्हा भाकरींच्या रोज कंटिन्युअसली ऑर्डर असायच्या आणि तेव्हा त्या ताईंनी आपल्या व्हिडिओवरती कॉमेंट केली होती. तर ताई मी तुमचं ऐकलं आहे. आणि हे बघा भाकरी कट करायचा साचा आता घेतलेला आहे. तर हा साचा मोनिश आता घेऊन आला आहे. हा ते दीदीने पाठवून दिला आहे कल्याणवरून घेऊन ना. ती बोली की नानी मस्त साचा तुझ्यासाठी पाठवून दिला आहे. हा बघा ताई आता तुमचं ऐकलं आहे मी आणि मस्त भाकरी कट करायचा साचा घेऊन आली. ओके तर चला आजची जी काही आपल्याला ऑर्डर आहे भाकरींची ती आज या साच्याने कट करून दिली जाईल भाकरी. ओके या साच्याने आज भाकरी बनवल्या जातील. मला पण खूप भारी वाटते साचा बघून, कारण की आता सगळ्या भाकरी एका साईजच्याच होतील. नाहीतर मग हाताने जेव्हा आपण हे करतो ना अंदाज घेतो ना तेव्हा मग भाकरीची साईज ज्या मोठी छोटी होऊन जाते. पण आता साचा असल्यामुळे सगळ्या भाकरी आपल्या एका साईजच्या होतील. खूप भारी वाटते दीदी, थँक्यू सो मच. तू साचा पाठवून दिला आहे माझ्यासाठी, खरंच खूप भारी वाटते मला. उन्हावण्याचं पाणी पण उकळलं आहे, आता उन्हावणे घेते लगेच. चला मंडळी आता इथं भाकरी बनवायचं काम सुरू आहे. ओके आणि हे बघा यांनी घेतले मस्त मला प्रेस करून द्यायला भाकरी. आणि मंडळी दुसरा काय झाला माहिती का प्रॉब्लेम, मशीनची स्प्रिंग तुटली मध्येच. तरी पण होतं आहे 2 स्प्रिंगवरती भाकरी निघते. आता त्या कॉल केला आहे त्यांना, बघू आता ते कधी घेऊन. आता ही शेवटची भाकर होती पण आपल्याला अजून ऑर्डर आलेली आहे भाकरींची मंडळी. हे बघा इथे आता या भाकऱ्या झालेल्या आहेत. तर आपल्याला पुन्हा ऑर्डर आलेली आहे भाकरींची. तर दुसरं पाणी आता उकड काढायसाठी ठेवलं गरम करायला. ओके भाकरी बघा कशी टम्मा बघते. ओ चला गॅस करते बंद. ओके आता इथे भाकरी थंड करायला ठेवल्यात. थंड झाल्या की लगेच आपण पॅकिंग करू. ओके आता इथे भाकरी थंड होतापर्यंत मी दुसऱ्या भाकरी बनवते लगेच. ओके चलो पाणी उकळलं की लगेच उकड काढून घेऊ आपण मस्त. A few moments later. भाकऱ्या आपण हॉटेलमध्ये दिलेल्या आहेत. ओके चल खूप घाई झाली जरा, कारण की त्यांनी अर्जंट भाकऱ्या थोड्या जास्त वाढवल्या त्याच्यामुळे. ओके चला मंडळी आता आम्ही इथे घेतली मस्त चिवडा खायला. 1:45 वाजायला आला आता, भाकऱ्या देऊनशा आली. असा वैताग आला ना उन्हामध्ये, असं वाटते बाबा बाहेरचा म्हणजे प्रवासच नको काय. आता मी जरा 10-15 मिनटासाठी बाहेर गेली दुपारी तर मला एवढा त्रास झाला. जी लोक दिवसभर उन्हामध्ये काम करतात त्यांचं कसं हालत होत असेल. डेंजर काम आहे भाई, डेंजर काम आहे. पैसा कमवायचा बोलला म्हणजे एकदम असा सहजासहजी पैसा भेटत नाही मंडळी, सहजासहजी पैसा भेटत नाही. चला या आता तुम्ही पण मस्त चिवडा खायला. ओके यामध्ये आता भाकऱ्याच बनवल्यात आणि अंड्याची भुर्जी, कारण की बनवणार होती सुकी मच्छीवर काहीतरी बनवेल पण आता वेळच भेटला नाही. कारण की त्या दादांनी अर्जंट कॉल करून सांगितलं की आम्हाला अजून भाकऱ्या थोडे जास्त हव्यात. मग पुन्हा उकड काढली. मग बरं जाऊ दे आता अंड्याची भुर्जी चेक करू. आता शुभम पण येईल जेवायला 1 वाजला की. आता चिन्मय तर नाही, चिन्मय गेला आहे मित्रांसोबत फिरायला बाहेर आणि मोनिश गेला आहे कामावर. मोनिशचं काय नक्की नाही, जेवायला दुपारी येतो जसं ते कधी कधी मूडवरती त्याचा. तो आधी विचारतो जेवायला काय बनवले, त्याच्यानंतर मग येतो तो. अरे असं पण तो जास्त येतच नाही दुपारी. आज पण तो लेटच गेला आहे कामावर, कारण का ते भाकरी कटिंग साचा तो आणायला गेलेला, मग थोडासा लेट गेला कामावर. चलो आता तुम्हाला भेटते डायरेक्ट जेवायच्या टायमाला. शुभमला वाटले जेवायला. चलो चला लाईटी सगळ्या बंद केल्या ना, आवरा गरम होते. बस ना वरती, बैठ ना, उठा ती हो. मस्त अंड्याची भुर्जी बनवली आहेस ना भाकऱ्या. चला मंडळी आता आमची जेवणं वगैरे आवरल्यात आणि आता पोरं पण नाही घरामध्ये. चिन्मय पण सकाळपासूनच गेले, त्याचा पण काय पत्ता नाही. बघा यो आमचा बाबू बघा, याला काही चैन परत नाही जीवाला. काय रे लक्की,
नको बाबू तू खालीच ना तू वरती नको येऊ. नको 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 नको. हा पोऱ्या ना मी सोप्यावर येऊन बसल्यावर याला काय प्रॉब्लेम होतो मला काही तेच समजत नाही. ए बाबा चालते ती चापट ठेवून चल तिकडं. आता याची टम्मी फुल झाले ना आता यो निद्रापर्यंत असंच करील. खाल मार ना मग झोपल एका कोपऱ्यात कुठेतरी जाऊन. लाड केले का जास्त अंगावर येतात तुझे लाड मला चापतो मी. चावते तू थांब बाबा दादाची बाबा चार्जिंगची वाट टोकशील मारून दे. आणि काल जो मी ब्लॉग अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी फ्रीजबद्दल विचारलं होतं की मला सांगा कॉमेंटमध्ये ते कसं क्लीन करू ते. त्याच्यावर भरपूर ताईंनी मला मेसेज करून सांगितलेलं की ताई असं असं कर मग ते क्लीन होईल, ताई तसं कर मग ते क्लीन होईल. तर तुमच्या सगळ्यांची आयडिया मला खूप आवडलेली आहे तर मी तसंच ट्राय करेन क्लीन करायचं. ओके. आणि मग जेव्हा ते करायला घेईन किंवा जेव्हा ते होईल क्लीन तेव्हा मग तुम्हाला मी दाखवेन आणि सांगेन पण की कोणत्या ताईची आयडिया उपयोगात पडली ती. ओके. तर चला आता ब्लॉगचा मी एंड करते कारण की आज पोरं पण नाही त्याच्यामुळे घर पण असं एकदम सुनं सुनं वाटतंय. आणि चिन्मय वगैरे असल्यावर कसं मनीष शुभम कॉमेडी बिमेडी काय होते. आता हे पण जेवले आणि हे पण आराम करतायत कारण की संध्याकाळी आपल्याला पुन्हा भाकरींची ऑर्डर आहे त्याच्यामुळे. ओके. तर तुम्हाला माझा आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी बाय बाय.